नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 15 सप्टेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्नोत्तर स्वरूपातून अभ्यासू. हे लेक्चर बघायला सुरू करण्याच्या आधी करंट अफेअर्सची नोटबुक नोट्स काढण्यासाठी आणि एक पेन हा जवळ घेऊन बसा. याचं कारण काय आहे की आपण लेक्चरमध्ये जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स डिस्कस करणार आहे किंवा जे फॅक्ट्स असणार आहेत तर ते तुम्ही त्या वेळेला स्वतःच्या भाषेत त्या नोट्समध्ये लिहून काढा, नोट्सच्या फॉर्ममध्ये म्हणजे शॉर्टमध्ये. याच्यामुळे काय होईल की एक्झामला जाताना तुम्हाला तुमच्या नोटबुकची रिव्हिजन करणं हे सोपं जाईल आणि ते तुम्ही स्वतःच्या भाषेत लिहिल्यामुळं ते तुम्हाला थोडं जरी वाचलं तरी पूर्ण तो कन्सेप्ट हा तुम्हाला ॲज इट इज प्रिंट होईल डोक्यामध्ये आणि एक्झाममध्ये सुद्धा ते सगळं आठवेल. याशिवाय आम्हीसुद्धा तुम्हाला आमच्या ज्या लेक्चरच्या PDF आहे ह्या देत असतो. व्हिजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही ह्या लेक्चरच्या PDF डाउनलोड करू शकता. ओके, आता आजच्या लेक्चरकडे वळू आपण. पहिला प्रश्न हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि या लेक्चरमधून आपण भारताच्या अधिकृत भाषा किंवा राष्ट्रीय भाषा आणि नोंदणीकृत भाषा तर ह्या वेगवेगळ्या भाषा कशाला म्हणायचं किंवा ह्याच्या संबंधी पॉलिटी आणि हिस्ट्री काय आहे हे या प्रश्नातून आपण समजून घेणार आहोत. तर हा प्रश्न काय आधी बघू. कोणत्या वर्षी हिंदी ही भारताची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्यात आली आहे? आता हा प्रश्न का घेतला आहे तर रिसेंटली 14 सप्टेंबरला आपण हिंदी दिवस सेलिब्रेट केलेला आहे म्हणून हा प्रश्न इथं टाकलेला आहे मी. तर या प्रश्नाचा आन्सर आहे बघा दुसरा पर्याय 1949ला आपण हिंदी ही अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली आहे. आता 14 सप्टेंबरलाच का बरं हिंदी दिवस? तर ह्याचं एक कारण आहे, ते म्हणजे भारतामध्ये 14 सप्टेंबर 1949ला आपण संविधान सभेने भारतीय संघराज्याची अधिकृत भाषा म्हणून हिंदी भाषेला मान्यता दिली होती आणि त्यामुळं 14 सप्टेंबरला आपण हिंदी दिवस सेलिब्रेट करतो. आता हे झालं 1949ला. पण आपला भारत जेव्हा प्रजासत्ताक झाला म्हणजे 26 जानेवारी 1950ला तर तेव्हा भारतीय राज्यघटनेने सुद्धा हिंदी भाषेला मान्यता दिली. आता यानुसार बघा एक इथं कलम आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचं कलम 343. काय सांगितलेलं आहे ह्या कलमामध्ये? तर देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी ही अधिकृत भाषा म्हणून या कलमानुसार आपण स्वीकारलेली आहे. कोणतं कलम? तर कलम 343. त्यानंतर पुढे जाऊन 1953मध्ये आपण पहिला हिंदी दिवस हा 14 सप्टेंबरला सेलिब्रेट केला होता. आता हे कसं काय झालं? तर राष्ट्रीय भाषा प्रचार समिती वर्धा यांच्या विनंतीवरून 1953 पासून संपूर्ण भारतात हिंदी दिवस हा आपण साजरा करत असतो. पहिला दिवस 1953मध्ये सेलिब्रेट केला होता. लक्षात ठेवा हिंदी ही जगातली 5 सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे आणि आपल्या भारतात सुद्धा हिंदी ही खूप मोठ्या प्रमाणावरती बोलली जाते. पण असं असलं तरीसुद्धा हिंदी ही आपल्या भारताची राष्ट्रीय भाषा नाही आहे. आता राष्ट्रीय भाषा काय आहे, अधिकृत भाषा काय आहे, नोंदणीकृत भाषा काय, तर हे एक एक करून आपण समजून घेऊ. तर पहिल्यांदा राष्ट्रीय भाषा काय हे समजून घ्या. राष्ट्रीय भाषा म्हणजे काय असतं की जे युरोपमधले वगैरे जे छोटे छोटे देश आहेत तर तिथं देशातले सगळे लोक जेव्हा एकच भाषा बोलतात तर त्या देशातलं सरकार हे त्या भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देतं किंवा त्या देशाचं संविधान हे एखाद्या भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देतं. पण आपल्या केसमध्ये असं आहे का? तर नाही. कारण आपल्या भारताच्या नॉर्थकडं हिंदी बहुभाषिक लोक आहेत, पण साऊथकडं जर आपण गेलो तर साऊथच्या लोकांना हिंदी अजिबात येत नाही. त्यांनी त्यांच्या लँग्वेजेस चांगल्या जपलेल्या आहेत. नॉर्थ ईस्टकडं गेलो आपण तरीसुद्धा त्यांना हिंदी जास्त येत नाही आणि त्यांच्या ज्या स्वतःच्या भाषा आहेत तर तेच ते लोक बोलतात. याच्यामुळं जर आपण हिंदी या भाषेला राष्ट्रीय भाषेचा जर दर्जा दिला तर मग ह्या बाकीच्या लोकांचं काय? त्यामुळं आपल्या संविधानानुसार भारताची कोणतीही राष्ट्रभाषा म्हणजेच नॅशनल लँग्वेज नाही आहे. पण हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा भारताच्या अधिकृत भाषा म्हणजेच ऑफिशियल लँग्वेजेस मानल्या जातात. आता ऑफिशियल लँग्वेजेस काय असतं? तर आपल्या भारत सरकारचा जो व्यवहार असतो किंवा जे ऑफिसेसचं कामकाज चालतं तर हे हिंदी किंवा इंग्लिश या भाषेमध्ये चालतं. जे GR वगैरे निघतात मोस्ट ऑफ द टाईम तर हे हिंदी किंवा इंग्लिश याच भाषेमधून निघतात म्हणून याला ऑफिशियल लँग्वेजेस असं म्हणतात. आय होप की तुम्हाला आता नॅशनल लँग्वेज आणि ऑफिशियल लँग्वेज समजलं असेल. आता नोंदणीकृत भाषा काय आहेत? तर आपल्या भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये जेव्हा आपला भारत स्वातंत्र्य झाला तर तेव्हा 14 भाषांचा संविधानामध्ये समावेश करण्यात आला होता तर त्याला नोंदणीकृत भाषा असं म्हणतात. पण सध्या एकूण 22 नोंदणीकृत भाषा आहेत ज्यांचा समावेश आपल्या भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला आहे. त्या भाषा कोणत्या हे मी पुढे सांगणारच आहे. पण बघा हे झालं
आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. पण तेव्हा कोणत्या ऑफिशियल लँग्वेज होत्या की जेव्हा ब्रिटिश आपल्यावरती राज करायचे? तर हे सुद्धा एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं बघा. हा मुद्दा नोट डाऊन करा की ब्रिटिशकालीन भारताच्या ज्या अधिकृत भाषा होत्या तर त्या होत्या इंग्रजी, उर्दू आणि हिंदी. तर या 3 ज्या भाषा आहेत तर या अधिकृत भाषा होत्या ब्रिटिशकालीन भारताच्या आपल्या. इथे आपल्याला एक कायदासुद्धा माहिती असायला हवा, तो म्हणजे अधिकृत भाषा कायदा 1963. काय आहे ह्या कायद्यामध्ये? तर भारतीय संघराज्याच्या कार्यप्रणालीसाठी किंवा विशिष्ट हेतूसाठी वापरल्या जाणाऱ्या भाषा या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. अधिकृत भाषा कायदा 1963 म्हणजे काय? म्हणजे कार्यप्रणाली किंवा विशिष्ट हेतू म्हणजे काय? तर संसदेमध्ये किंवा राज्य विधिमंडळामध्ये कायद्यांसाठी किंवा हायकोर्टमध्ये वापरण्यासाठी लागणाऱ्या भाषेच्या ज्या तरतुदी आहेत तर या कायद्यामध्ये अधिकृत भाषा कायदा 1963 तरतुदी दिलेल्या आहेत. आणि मी आत्ताच सांगितलं आहे की भारतात कोणतीही राष्ट्रभाषा नाही. हा मुद्दासुद्धा आपल्याला कन्फ्युजन करण्यासाठी म्हणून आयोग विचारू शकतो. सध्या जर आपण बघितलं तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की अधिकृतपणे नोंदणीकृत अशा 22 भाषा आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये. त्या म्हणजे आसामी, गुजराती, बंगाली, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मणिपुरी, मराठी, मल्याळम, ओडिया, नेपाळी, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, बोडो, उर्दू, सिंधी, संथाली आणि डोगरी. तर या सध्याच्या 22 भाषा आहेत 8व्या अनुसूचीमध्ये. पण अजून काही लोक किंवा काही जे लँग्वेजेस बोलणारे लोक आहेत तर ते अजून काही भाषा या 8व्या अनुसूचीमध्ये ॲड करण्यासाठी डिमांड करतायत. त्याच्यामुळे 30पेक्षा जास्त भाषांचा समावेश करण्याची मागणी होते. म्हणून इन फ्युचर आपल्याला या 22 भाषा वाढलेल्यासुद्धा दिसू शकतात. आता बघा, सुरुवातीला मी हिंदी भाषेची क्रोनॉलॉजी डिस्कस केली. 1949ला आपण हिंदी भाषेला मान्यता दिली. 26 जानेवारी 1950ला आपल्या भारतीय राज्यघटनेनेसुद्धा हिंदीला मान्यता दिली. पण तेव्हा मग इंग्रजी भाषेचा वापर थांबला का? तर नाही. जेव्हा आपली भारताची राज्यघटना लागू झाली तेव्हा भारतीय संसदेला इंग्रजीचा वापर सुरू ठेवण्याची परवानगी होती. पण पुढे जाऊन काय झालं की केंद्र सरकारने 1964मध्ये हिंदीला अधिकृत भाषा बनवण्यासाठी काही प्रयत्न केले किंवा निर्णय घेतला. त्याच्यामुळं काय झालं तर तेव्हाच्या गव्हर्नमेंटला जे गैर हिंदी भाषिक लोक होते जसं की साऊथकडचे वगैरे, तर या लोकांनी खूप विरोध केला आणि त्याच्यामुळं हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांना देशाची अधिकृत भाषा बनवण्यात आली 1964मध्ये. ठीक आहे. आता राष्ट्रभाषा जी काय आहे तर हे आपण समजून घेतलं. राष्ट्रभाषा लागू करण्यामागं सरकारची भूमिका काय आहे तर हे पण थोडक्यात समजून घेऊ आपण. तर बघा, आपल्या भारताच्या सरकारने नेहमीच हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा असल्याचा पुनरुच्चार केलेला आहे. पण आपल्या संविधानामध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे. बऱ्याच जे प्रोग्राम फंक्शन वगैरे जे होतात ना तर तेव्हा सरकारी संस्थांनी हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून घोषित केलेलं आहे. एवढंच काय तर 2017मध्ये आपले तेव्हाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांच्या भाषणामध्ये हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून सुद्धा संबोधित केलेलं आहे. पण राष्ट्रभाषा आणि राजभाषा याबाबत अजूनसुद्धा आपल्यासारखे बरेच लोक हे कन्फ्यूज होतात, कारण ही डिक्लेअर केलेली लँग्वेज नाही आहे. ओके. तर राष्ट्रभाषा काय असते हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जेव्हा एखाद्या देशातले सगळे लोक एकच भाषा बोलतात तर त्या भाषेला तो देश राष्ट्रभाषा म्हणून घोषित करू शकतो. पण आपल्या भारताच्या केसमध्ये असं होत नाही. राष्ट्रभाषा ही देशाच्या इतिहासाचं आणि वारशाचं प्रतिनिधित्व करत असते आणि ती देशातल्या नागरिकांना बहुसंख्य भाषा जाणतात आणि बोलतात हे दर्शवते. म्हणजे तिथले बरेच लोक ती एकच भाषा बोलतात असं ही राष्ट्रभाषा सांगत असते. राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिकृत हेतूंसाठी अधिकृत भाषा वापरली जाते म्हणजेच ऑफिशियल लँग्वेज, जी की सध्या आपली हिंदी आणि इंग्रजी ही आहे. आणि त्यामुळंच बघा, अधिकृत भाषा आणि राष्ट्रभाषा हे दोन्ही वेगळे कन्सेप्ट आहेत. राष्ट्रभाषा ही एकच असते पण ऑफिशियल लँग्वेजेस ह्या एकापेक्षा जास्त असू शकतात. जसं की आपल्या भारताच्या हिंदी आणि इंग्रजी ह्या सध्या अधिकृत भाषा आहेत. पण हिंदी ही एकच राष्ट्रीय भाषा होऊ शकते का? तर नाही होऊ शकणार, कारण आपला भारत हा खूप विविधतेनं नटलेला देश आहे. त्यामुळे कुठल्याही एका भाषेला आपण राष्ट्रभाषा म्हणून कधीच घोषित करू शकणार नाही. म्हणून जर कधी तुम्हाला कोणी इन फ्युचर प्रश्न विचारला किंवा इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की डज इंडिया हॅव अ नॅशनल लँग्वेज, तर तुमचा आन्सर काय असायला पाहिजे? तर इंडिया हॅज नो नॅशनल लँग्वेज बट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज अडॉप्टेड इंग्लिश अँड हिंदी ॲज द ऑफिशियल लँग्वेजेस. ओके.
म्हणजे आपल्या भारताची राष्ट्रभाषा नाही आहे, पण आपल्या संविधानाने इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही भाषांना अधिकृत भाषा म्हणून स्वीकारलेलं आहे. थोडी माहिती जागतिक हिंदी दिनाबद्दल पण असावी. तर दरवर्षी आपण 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिन हा साजरा करत असतो. आता 10 जानेवारीलाच का, तर ह्याचं कारण आहे की जगभरात हिंदीचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये पहिलं जागतिक हिंदी संमेलन 10 जानेवारी 1975ला आयोजित करण्यात आलं होतं आणि ज्याच्यामध्ये 30 देशातले 122 प्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते. आणि यामुळंच दरवर्षी 10 जानेवारीलाच जागतिक हिंदी दिन हा सेलिब्रेट केला जातो. या प्रश्नाच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यातले इम्पॉर्टंट जे दिवस आहेत हे पण बघून घेऊ. तर बघा, 1 ते 7 सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण सप्ताह असतो. 5 सप्टेंबर शिक्षक दिन, 8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन, 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन, 14 सप्टेंबर हिंदी दिवस, 15 सप्टेंबर इंजिनियर्स डे, त्यानंतर 16 सप्टेंबर वर्ल्ड ओझोन डे, 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. 21 सप्टेंबर जागतिक अल्झायमर दिन आणि याच दिवशी आंतरराष्ट्रीय शांती दिनसुद्धा असतो. 26 सप्टेंबर जागतिक सागरी दिन, 27 जागतिक पर्यटन दिन, 28 वर्ल्ड रेबीज डे आणि 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन असतो. या प्रश्नामध्ये आपला थोडा जास्तच वेळ गेलाय, पण आय होप तुमचे सगळे कन्सेप्ट डिटेलमध्ये क्लिअर झाले असतील. आता पुढचा प्रश्न बघू मग. भारताने कोणत्या देशासोबत ध्रुवीय आणि आर्क्टिक पाण्यात भारतीय खलाशांना प्रशिक्षण द्यायचं मान्य केलंय? या प्रश्नाचा आन्सर आहे रशिया. तर रिसेंटली ध्रुवीय आणि आर्क्टिक पाण्यामध्ये भारतीय सेलर्सला ट्रेनिंग द्यायचं भारत आणि रशिया यांनी मान्य केलेलं आहे. ही जी ट्रेनिंग असणार आहे ही एकदम रशियाच्या पूर्वेकडचा जो भाग आहे, रशियाचे पूर्वेकडचे जे बंदर आहेत त्या भागामध्ये ही ट्रेनिंग चालणार आहे. यावेळीच नॉर्दर्न सी रूट सारखे जे नवीन वाहतूक कॉरिडॉर आहे तर याचा वापर करण्याच्या शक्यतेबद्दल सुद्धा दोन्ही देशांमध्ये चर्चा झालेली आहे. याशिवाय व्लादिवोस्तोक आणि चेन्नई दरम्यानची ईस्टर्न मेरीटाईम कॉरिडॉरवर सुद्धा चर्चा झालेली आहे. आता ध्रुवीय किंवा आर्क्टिक पाण्यामध्येच ही ट्रेनिंग का किंवा त्या भागाला एवढा इम्पॉर्टन्स का आला आता, याचं कारण म्हणजे जर तुम्ही रशियाचा मॅप बघितला तर रशियाच्या उत्तरेकडे आर्क्टिक ओशियन आहे आणि हा जो उत्तर सागरी मार्ग आहे रशियाच्या उत्तरेकडचा, तर हा आशिया आणि युरोपला जोडणारा एक शिपिंग मार्ग आहे किंवा शिपिंग लेन आहे. त्यामुळं या भागातली ट्रेनिंग हे भारतीय खलाशांना असणं हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, या प्रश्नाच्या माध्यमातून थोडक्यात रशियाबद्दल पण अभ्यासून घेऊ. तर आपल्याला माहिती आहे की आशिया खंडाच्या उत्तर भागातला हा एक देश आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातला सगळ्यात मोठा देश आहे. आता तुम्हाला एक होमवर्कचा प्रश्न की क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? खूप सोपा प्रश्न आहे. आय होप तुम्हाला सगळ्याला आन्सर येईलच, तर ते आन्सर मला कमेंट करून सांगा. तर आता इथे बघू, रशियाच्या पश्चिमेला बघा बाल्टिक समुद्र आहे, पूर्वेकडं प्रशांत महासागर आहे, दक्षिणेकडं काळा समुद्र किंवा काकेशसपर्यंत हा रशिया पसरलेला आहे. डिटेलमध्ये आपल्याला या मॅपमध्ये बघायला मिळेल. इथे बघा, हा आहे इथे आर्क्टिक समुद्र आणि इथे आहे बॅरेंट्स सी म्हणजे बॅरेंट्सचा समुद्र. इकडे बघू शकतो आपण कारा, लॅप्टेव, हे उत्तरेकडं झालं. पूर्वेकडे जर बघितलं तर आपल्याला इथे बघा बेरिंग सी असं नाव दिसते, तर हा बेरिंगचा समुद्र आहे. इथे ओखोत्स्काचा समुद्र आहे आणि इथं आहे जपानचा समुद्र. दक्षिणेला उत्तर कोरिया आहे आणि चीन हे देशांची सीमा लागलेली आहे. याशिवाय मंगोलिया इथं आपण बघू शकतो, अफगाणिस्तान आहे, इराण आहे, तुर्कस्तान आहे, कॅप्सियन समुद्रसुद्धा आहे बघा इथे. त्यानंतर काळा समुद्रसुद्धा आहे इकडे पश्चिमेकडं आणि पश्चिमेला जर आपण बघितलं तर रुमानिया, हंगेरी, चेकोस्लोवाकिया, पोलंड, फिनलंड आणि नॉर्वे हे देश आहेत. याशिवाय बाल्टिक समुद्रसुद्धा ह्याच्या पश्चिमेलाच आहे. ठीक आहे, इथली राजधानी आहे मॉस्को आणि रशियन रुबल हे इथलं चलन आहे. आता पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या विस्ताराचं मुख्य उद्दिष्ट काय? तर या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, गरीब कुटुंबांना मोफत स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देणं हे या योजनेचा मुख्य उद्देश होता. आता हा प्रश्न घेण्यामागचं कारण काय, तर या उज्ज्वला योजनेच्या विस्ताराला रिसेंटली आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. आता हा विस्तार कसा आणि कधीपर्यंत, तर बघा आर्थिक वर्ष 2023 ते 24 पासून आर्थिक वर्ष 2025-26 म्हणजे या 3 वर्षाच्या पिरियडमध्ये 75 लाख LPG कलेक्शन जारी करण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाने आता मान्यता दिलेली आहे. आता हे जे 75 लाख अतिरिक्त उज्ज्वला कनेक्शन जेव्हा ॲड होतील तर असं झाल्यावर काय होईल,
तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचा टोटल नंबर हा 10.35 कोटी एवढा होईल. ओके. आता पुढचा प्रश्न, बिहारमधील कोणत्या महानगरपालिकेने सामान्य लोकांसाठी कॅश फॉर वेस्ट योजना सुरू केली? या प्रश्नाचा आन्सर आहे पाटणा महानगरपालिका. खूप इंटरेस्टिंग आहे बघा ही योजना, कॅश फॉर वेस्ट योजना. म्हणजे काय, तर ह्या योजनेची थीम आहे कचरा ते संपत्ती. या थीमवरती काम करत पाटणा महानगरपालिकेने रिसेंटली स्थापन केलेल्या मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी म्हणजेच MRF इथं सामान्य लोकांसाठी कचऱ्यासाठी रोख योजना सुरू केली आहे. म्हणजे काय, तर जे काही म्हणजे सामान्य नागरिक जे आहेत तर त्यांनी त्यांचा कचरा आणून द्यायचा आणि रोख पैसे घेऊन जायचे. याच्यामुळं काय होईल, तर लोक जे इकडं तिकडं कचरा टाकणं बंद करतील, कारण त्या बदल्यात त्यांना पैसे मिळत आहेत ना. तर दररोज 2 टन सुका कचरा आणि 1.5 टन ओला कचरा प्रोसेस करण्याची कॅपॅसिटी ह्या MRFमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्या महिलाच कामगार आहेत. त्याच्यामुळं याला पिंक MRF असं नावसुद्धा त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. आता थोडक्यात बिहारबद्दल जाणून घेऊ. तर इथे बघा, आपल्या भारताच्या पूर्वेकडचं हे जे राज्य आहे हे आहे बिहार. याच्या उत्तरेला नेपाळ हा देश लागलेला आहे, पश्चिमेला इथे उत्तर प्रदेश आहे, दक्षिणेला झारखंड आहे आणि पूर्वेला पश्चिम बंगालची सीमा ह्याला लागलेली आहे. इथले इम्पॉर्टंट नॅशनल पार्क्स लक्षात ठेवा, वाल्मिकी नॅशनल पार्क, कनवार सरोवर पक्षी अभयारण्य, विक्रमशिला गंगेटिक डॉल्फिन अभयारण्य. तर हे इथले पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. ओके. पुढचा प्रश्न, डॅश डॅश सरकारने सप्टेंबर 2023मध्ये सर्व प्रकारच्या फटाक्यांवर पूर्ण बंदी लादलेली आहे. आता बऱ्याच वेळा नवी दिल्ली हेच पोल्युशनमुळं किंवा एअर पोल्युशनमुळं चर्चेत असतं, त्यामुळं ह्या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला आलं असेल तरी मी सांगते दुसरा पर्याय नवी दिल्ली. तर हे याचं आन्सर आहे. तर रिसेंटली बघा, नवी दिल्लीच्या गव्हर्नमेंटनी सप्टेंबर 2023मध्ये सगळ्याच प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घातलेली आहे, कारण त्यांना माहिती आहे की आता सणसूद सुरू होती आहे. आता सध्या गणपती आलेले आहेत, त्यानंतर नवरात्र, मग दसरा, दिवाळी. तर दिवाळीमध्ये तर फटाक्यांचे प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं असतं. तर अचानक पाऊल उचलण्यापेक्षा त्यांनी आत्तापासूनच सगळ्याच प्रकारच्या फटाक्यांवरती पूर्णपणे बंदीच घालून टाकलेली आहे. कोणत्या गव्हर्नमेंटनी, तर दिल्लीच्या गव्हर्नमेंटनी. तर प्रत्येक वर्षी हिवाळ्यामध्ये दिल्लीमध्ये फॉगच्या समस्या किंवा प्रदूषणच्या समस्या ह्या खूप मोठ्या प्रमाणावरती चालतात. तर हे रोखण्याच्या कृती योजनेचाच एक भाग म्हणून सलग 3ऱ्या वर्षी फटाक्यांची निर्मिती, त्याची विक्री, त्याची साठवणूक आणि वापरावर बंदी घालण्याची घोषणा आता दिल्ली गव्हर्नमेंटने केलेली आहे. याच्यामुळं काय होईल, तर एअर पोल्युशन पण होणार नाही आणि नॉईज पोल्युशनसुद्धा होणार नाही आहे. ओके. पुढचा प्रश्न, नॅस्कॉमचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, सिंधू गंगाधरन. आता इथे आपल्याला काय माहिती असायला पाहिजे, तर नॅस्कॉमचे उपाध्यक्ष कोण बनलं आहे, तर आत्ताच आपण बघितलं सिंधू गंगाधरन. आणि नॅस्कॉमचं फुल फॉर्म काय आहे, तर ह्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज म्हणजेच नॅस्कॉम. तर ह्याच्या उपाध्यक्ष बनलेले आहेत सिंधू गंगाधरन. कोण आहेत ह्या, तर या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांची नॅस्कॉम GCC काउन्सिल 2023 ते 2025चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आणि सध्या जर बघितलं तर सिमेन्स इंडिया, टायटन कंपनी लिमिटेड या संस्थांच्या मंडळांवरती सुद्धा त्या काम करत आहेत. एवढंच नाही, तर इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सच्या सुकाणू समितीच्या त्या सदस्य आहेत. आता ही सुकाणू समिती काय करते, तर भारत आणि जर्मनी यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार आणि चर्चा चालवणारी एक उद्योग संस्था आहे, ज्याच्या त्या सदस्य आहेत. ओके. तर अशा रीतीने आज आपण 15 सप्टेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. त्याच्यामुळं आजचं लेक्चर थोडंसं मोठं झालेलं आहे, पण मला आशा आहे की तुम्हाला ह्यातले सगळे मुद्दे नीट समजले असतील. तर लवकरच भेटूयात आपण अशाच पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.